महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा तर आपण घेणार आहोत, मात्र सुरुवातीला एक मोठी बातमी बुलेटिनमध्ये पाहूया, ती म्हणजे अर्थात पावसाची। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याची हवामान खात्याने माहिती दिलेली आहे। मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू असून सकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई उपनगरामध्ये 131.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर मुंबई शहरामध्ये 77.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे आजचा रविवारचा दिवस आहे, अनेक चाकरमानी आपल्या घरातच असतील। तर मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेलाही फटका बसलाय। मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। कर्जतहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल या उशिराने धावतायत। मध्य रेल्वेच्या लोकल 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती सध्या मिळते। आपण पाहतोय एकीकडे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, दुसरीकडे मध्य रेल्वे ही विस्कळीत झालेली आहे। मुंबईत सध्या नेमकी पावसाची काय परिस्थिती जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे मुंबईचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे। सचिन, नेमका आपण सध्या कुठल्या परिसरामध्ये आहात, कशा पद्धतीने त्या परिसरात पाऊस होतोय आणि एक साधारण सध्या मुंबईत काय चित्र आहे? नक्कीच मुंबईत पावसाने चांगला जोर पकडलेला आहे। मुंबईत सध्या येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आपण बघतोय की ठिकठिकाणी मुंबईमध्ये मुसळधार तसेच अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। सकाळी 5:30 वाजेपर्यंत मुंबई उपनगरांमध्ये तब्बल 131.4 मिलीमीटर तर मुंबई शहरामध्ये 77.2 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पुढील 48 तास मुंबईमध्ये हा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईमध्ये ठिकठिकाणी मुसळधार तसेच अतिमुसळधार पाऊस पडू शकतो आणि याचा फटका आता रेल्वेला देखील बसल्याचं आपल्याला दिसून येतंय। मध्य रेल्वेची वाहतूक कर्जत ते सीएसटी कडे जाणारी वाहतूक ही 5 ते 10 मिनिटं उशिराने आहे। तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी जमण्यास देखील सुरुवात झालेली आहे। श्वेता, नक्कीच धन्यवाद सचिन, आपण दिलेला संपूर्ण अपडेट बद्दल। वेळोवेळी तुमच्याकडनं पावसासंदर्भातले अपडेट घेत राहणारच आहोत।